हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल अँड थँक्यू सो मच ज्यांनी माझ्या व्हिडिओला लाईक केलं अँड सबस्क्राईब केलं त्यासाठी थँक्यू सो मच. आणि आजचा जो ब्लॉग असेल तो ट्रॅव्हलिंग ब्लॉग असेल. म्हणजे मी चालले घरी घरी म्हणजे कोकणात. मी कोकणात राहते, सो मी घरी चालले आज. आणि आजच्या ब्लॉगमध्ये काय करणार आहे मी ते मला पण नाही माहीत, पण तुम्ही बघा की मी आज काय करेन ते. खूप जास्त खुश आहे मी की मी घरी जाणार आहे म्हणून. घर तर हे पण आहे, पण घर बनतं माणसांनी. माणसं म्हणजे आई पप्पा दादा आणि बहिणी वगैरे जे काय असतील त्याच्यानी बनतं घर. हे बाहेर येतो ना तेव्हा समजतं की घर काय असतं, आईच्या हातचं जेवण काय असतं. तर जाम मिस करते मी, रोज रोज मिस करते मी माझ्या आईच्या हातचं जेवण. म्हणजे मला ना घरी जेवढी प्रिन्सेस ट्रीटमेंट भेटते, मी खरंच घरी, तुम्ही बघा मी आता घरी जाणार आहे, मी घरी रोज शूट करीन होईल तेवढं. मी तिथं पीस म्हणजे माझा पीस पण एन्जॉय करेन आणि मी शूट पण करीन. तुम्ही बघा माझं घर, माझी फॅमिली, म्हणजे खरंच मला इतकी प्रिन्सेस ट्रीटमेंट भेटते ना घरी, जेवढी कोणच देऊ शकत नाही. कोण. ही माझी बॅग पण मी पॅक केली आणि माझी बॅग जाम जोड आहे, पण मी जास्त सामान नाही घेतलंय. माझी बॅग, माझ्या बॅगवर माझं नाव पण आहे. हॅलो एव्हरीवन, मी आता इथे स्टेशनला वाट बघते की दादा कधी येईल. दादा आला की मग घरी जाऊ. जर तुम्हाला हे स्टेशन माहिती असेल तर कमेंट करून सांगा की हे कोणतं स्टेशन आहे ते. तर वाट बघून बघून मला गाणं आठवलं, ते इम्तिहा हो गई इंतजार की. फायनली आता दादा आलाय आणि आम्ही निघालोय. बघूयात आता, अंधार आहे त्याच्यामुळे मी दिसत नशीन. गाईस, आता आपण थांबलो इथं कुठेतरी जेवायला. आता आपण इथं कुठेतरी थांबलोय, इथं आपण जेवू मग त्याच्यानंतर पुढे जाऊ. असं होतं काय कधी की आपल्याला जे जागेवर जायचं असतं, काय नाही चला, आपल्याला जे जागेवर जायचं असतं जे आपलं आवडतं. आता मला घरी जायचं, तर आता मला असं वाटतं की माझं घर जाम लांब आहे. म्हणजे एवढ्या लांब आहे ना माझं घर की पोचतच नाही, रस्ता संपतच नाही असं वाटतंय. बघूयात आता मी काय जेवते ते दाखवते. सो आता आपलं जेवण झालंय. माईक चालू आहे की नाही बघत होती. आता जेवण झालंय, आता आपण निघू. काय माहित, आज असं वाटतं की माझं गाव खूप जास्त लांब गेला, गाव लांब सरकलंय की आम्हाला. कारण आता किती वाजलेत माहितीये, 12 आता आपण निघालोय इथून. आता भेटूयात आपण तेव्हा जेव्हा मी घरी पोहोचेन. माझ्या कोकणचो बायको भारी दिसते, भारी गणपतीची स्वारी आला धाडीस मामाच्या घरी. मालवण चिपळूण सावंतवाडी माझ्या कोकण गावांचो दिमाग भारी दिसते, भारी गणपतीची स्वारी माझ्या कोकणा वाटे तुम्ही वलवा गाडी. धमान हाताकाळी माझ्या कोकणचो रस्तो नागमोडी कारी नयवा पशी नयवा नाही तर सुसाट. फायनली यायला हक केलं. हे गाईस, आता मी माझ्या घरी पोचले. मी जाम दमले आज. आता वाजलेत पण 1:30 झालेत आणि आता मी झोपते. आपण उद्या भेटू. गुड मॉर्निंग. आता उठून काय करणार आहे काय नाही, फ्रेश होईल त्याच्यानंतर घरी आल्यावर छान ग्लो असतो. आता मी उठून आंघोळ वगैरे करेन. सकाळ सकाळ बातम्या मला अजिबात नाही आवडत. आता फ्रेश वगैरे होऊ आणि मग तुम्हाला भेटू. वाव, खूप जास्त छान दिसतं. इथेच कॅमेरा लावून ठेवला. बाय बाय. सकाळ सकाळ तुम्ही सकाळ सकाळ मला 8 कॉल का केले? मी घरात आहे ना आता. मग तुम्ही मला 8 कॉल केले का? तुम्ही स्वप्नात जाती, मला वाटलं तू तिकडेच आहेस म्हणून कॉल केला.
तुम्हाला मी दिसली नाही एवढं, काल रात्री तुम्ही मला सोबत घेऊन आलात. तुमची बायको सकाळ सकाळ फॅन बंद करते, तुम्ही सकाळ सकाळ 8 फोन करताय मला इथल्या इथे, बे हॉल मध्ये आणि मी बेडरूम मध्ये, आणि तुम्ही मला 8 कॉल करताय. रेखाने सांगते आता कॉल करतो आणि उठवते. तसं नाही, रोज रेखा काय सांगते, दीदीला फोन नाही केला, दीदी उठली असेल काय, दीदीने आंघोळ केली असेल. दीदी उठून डायरेक्ट चंद्रयान मध्ये जाते सकाळ सकाळ उठून. फोन केला, रोजची सवय आहे ना. भरपूर कपडे आहेत, पण काय माहित मला हे जे दादाचं टी शर्ट आहे ते घरी आल्यावर मी कपडे घेऊन येते. दादाचे टी शर्ट घालते, भले त्याच्यानंतर आमच्यामध्ये आठवं महायुद्ध होतं, पण मला तेच आवडतं. आई आता मोदक बनवते, तर बघूयात की आई कशी मोदक बनवते. म्हणजे 5 स्टार, 4 स्टार, 7 स्टार पर्यंत सगळं ट्राय केलंय, पण जे सूप ह्याच्यात आहे ते कशातच नाही. आता मी माझं जेवण एन्जॉय करते, मग आपण भेटूयात नंतर. बाय गाईज. तर आता तुम्ही बघू शकता की मी मेहंदी काढणार आहे. सो मी काय मेहंदी आर्टिस्ट नाही, किंवा मी काय मेहंदीचा कोर्स बिर्स नाही केला, पण तरी पण मी अशी काढलेली अर्धवट, मतलब अर्धीच काढलेली, ती आज आता मी पूर्ण करणार आहे काढून. दिसते हे गाईज, दॅट्स इट फॉर टुडेज व्हिडिओ. माझी मेहंदी कंप्लीट झाले, पाठीमागची मेहंदी जास्त मस्त काढली मी, आई लागली. प्लीज लाईक, कमेंट अँड सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला, आणि थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. आता जेवायचा टाईम झाला, आता मी जेवते, त्याच्यानंतर बाय बाय. हाय.